एवढं छान थंडीचं वातावरण आहे, मस्त दुपारच्या उन्हात झोपावं ब्लँकेट घेऊन. तर नाही, एका पार्टीला जायचं आहे म्हणून मैत्रिणी म्हटल्या चला शॉपिंगला, म्हणून आम्ही FC रोड गाठलं. तर ह्या मॅडमचं रिसेंटली एंगेजमेंट झाले. नवऱ्यासोबत गुलूगुलू बोलताना यांना मैत्रिणी दिसत नाही. आणि या दुसऱ्या मॅडम आल्या, त्यांना तर फोटो व्हिडिओसाठी थांबून फोटो व्हिडिओ काढतात. आणि यांना भुका लागल्यात, पण यांचं खाणं कमी, फोटो जास्त असतं. आणि दुसऱ्या मॅडम आमच्या आल्या मस्त टवका बनवून, आम्हाला त्या ओळखून आल्या म्हणून आम्ही त्यांचा सेल्फी व्हिडिओ काढलेला आहे. नंतर आम्ही गेलो वेस्ट साईडमध्ये. इथे खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा अशी गत झालेली आहे ह्यांची. म्हटलं मला हे घेऊ का मला ते घेऊ, असं मस्त शायनिंग मारत आम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या. थोडं फोटो वगैरे पण काढून घेतले. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं फ्लेक्स केलं, अरे हे छान दिसेल का ते छान दिसेल, खूपच सेक्सी दिसेल मी, असं म्हणत आम्हाला आमची लायकी समजली. आम्ही तिथून बाहेर निघालो. आता या मॅडमनी इथं भर रस्त्यात FC रोडवर सॅलॉन उघडलेला आहे त्यांचा. असो, आम्ही मुली कुठे पण काही पण करू शकतो. भले लड़का लाइफ में नहीं हुआ तो क्या ही हुआ, क्या ही गम है, हमारी छोरी छोरों से कम है के, असं म्हणत आम्ही आमच्या शॉपिंगला निघालो. आणि आता आम्हाला थोडंसं क्रेविंग झाले म्हणून आम्ही थोडीशी कैरी खाल्ली. कोणाला डोहाळे नाही लागलेत आम्हाला, पण आम्हाला क्रेविंग झाली सो आम्ही खाल्लं. सो यांची शॉपिंग चालू असताना मी एक गोष्ट बघितली जी लाईफमध्ये मी एक वेळेस बाथरूमची चप्पल घालेल, पण हे क्रॉक्स कधी घालणार नाही. मी घातलेच नाही आहेत तसे तर ते. आणि नंतर आम्ही जुडिओला गेलो, तिथं पण आम्हाला आमच्या आवडीचं काहीच नाही मिळालं. सो आम्ही निराश होऊन निघालो घरच्या रस्त्याला. आणि आम्ही सगळ्यांनी सेम असे व्हाईट शूज घातले होते, ते फ्लेक्स करत आम्ही थोडं फोटो व्हिडिओ काढले आणि नंतर निघालो. आणि आमच्या मॅडमला घ्यायला आला होता आमचा होणारा नवरदेव मयूर. अजून लग्न पण झालं नाही, ही मॅडम लगेच नवऱ्याच्या मागे पळाली. थंडी वाजत होती म्हणून आम्ही थोडंसं चहा कॉफी घेतली. आणि आमच्या चौघांचे कुणीच फोटो काढले नव्हते म्हणून आम्ही एक थोडक्यात फोटोग्राफर हायर केला. आणि भूक खूप लागली होती सो पार्सल घेतलं आणि निघाले मी घरी. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टाटा.